कितीही जरी कंटाळा आला ना, स्वयंपाक, घरातलं काम, घरातल्या जबाबदाऱ्या आपल्याला नाही सुटणार बघा. कितीही म्हणू, की मला आज खूप कंटाळा आला आहे किंवा मला आज नाही करायचं आहे, पण तसं बोलून चालत नाही. तर कंपनीमधनं आले, कामावरनं आले, आईकडे बसले होते थोड्या वेळ. आईकडूनच चहा घेतली. त्यानंतर मग घरी आले, तोंड हात धुतले, कपडे वगैरे बदलले, फ्रेश झाले. मग दूध आणलं होतं, दूध तापवायला ठेवलं आणि आई आज माझ्याकडे येणार होती जेवायला. तर मग मी काय केलं, कढी केली आणि ज्वारीच्या भाकरी केल्या. आता भाकरीचं झालं असं, की ज्वारीचं पीठ होतं गिरणीत आणि मग बाजूच्या ताई म्हणे, "मी देते तुम्हाला." आता त्यांच्याकडनं घेतलं तर खरी ज्वारीचं पीठ, पण त्यांच्या ज्वारीमध्ये काहीतरी फॉल्ट असो किंवा ती जुनी असेल, तर मग त्या भाकरी काही व्यवस्थित जमल्या नाही बघा. पण मला चांगलाच डबल कुटाणा आज झाला. मग वापस मला आईकडून ज्वारीचं पीठ आणून कुणालासाठी वेगळी ज्वारीची भाकरी करावी लागली. कारण की लेकरं कामावर जाते आणि लेकरांना मग असं तसं खायला दिलं का, तर मग त्यांचे पोटं भरत नाही. तर मग कढीचं साहित्य सगळं काढून घेतलं. कढी करून घेतली मस्तपैकी. आता इथं कढीपत्ता टाकला बरं का मी, जरी तुम्हाला पांढरी दिसत असेल तर. तर कोथिंबीर वगैरे टाकली छानपैकी. माझ्याकडनं आहे ना कढी फुटती बघा, तर ती कढी मी एक 5 मिनिटं तरी छानपैकी हलवून घेते. तर इथं संध्याकाळची देवपूजा आहे, बघू शकता. त्यानंतर मम्मी आलीवर मम्मी म्हणे, "मला थोडासा चहा करून डोकं दुखतंय." मग तिला चहा वगैरे करून दिला. मग मी इथं भाकरी करायला घेतलं. तेवढ्यात आईच्या गप्पा पण चालू होत्या आणि मी भाकरी पण करत होते. मग मम्मीला मी म्हणले, "या भाकरी जमत नाही बाई याच्यात." तर मम्मी म्हणली, "गव्हाचं पीठ त्यात थोडंसं मिक्स कर." मग संध्याकाळी ताईंनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट. या जेवायला.